सर्वांना शुभ सकाळ आणि स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर मी आज बनवणार आहे दही वडे। तर ती रेसिपी सुरुवात करायच्या आधी ना आमच्या समोरच्या सोसायटीमध्ये जनगण मन म्हणजे ध्वजारोहण चालू झालं होतं। तर मी समोर खिडकीत येऊन उभी राहिली आणि तिकडचं थोडंसं शूट करून घेतलं आणि जनगण मन सरसं चालू झालेला तसं मी पण शांत उभी राहिली। तर इथे माझं सगळं ते बघून झालं, शूट करून झालं आणि परत किचनमध्ये आली। त्याच्यानंतर ना मी रात्री उडदाची डाळ भिजत घातली की मला दही वडे बनवायचे होते म्हणून। तर इथे चांगली मी ती डाळ भिजलेली होती त्याला दळून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये ना चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि जिरं घातलेलं आणि चांगलं खूप 15 मिनटं मी पहिला फेटूनच घेतलं। फेटून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ना फक्त मिरची 2-3 मिरची आणि कढीपत्ता बारीक चिरून घातलेली आहे। परत एकदा मी 5 मिनटं फेटलं आणि साईडला ठेवलेलं आहे पीठ। इथे ना दहीसाठी ना म्हणजे दही घालतात त्याच्याआधी दहीवड्यांसाठी, तर थोडंसं पाणी घालून ना मिक्सरला लावून घेतलं। त्यामुळे थोडं चिमूटभर मीठ घातलं आणि भरपूर सारी साखर घातली। साखर आवडीनुसार तुम्ही पण घालू शकता। तर इथे साखर घातली आणि दही चांगलं मिक्सरला लावून घेतलं। आता दही मी बाजूला ठेवून घेतलं आहे आणि तेल गरम करायला ठेवलं होतं। ते तेल गरम झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी सगळे वडे घातलेले आहेत एक एक करून। तुम्ही शेपकडे लक्ष देऊ नका, शेप सगळे माझे वाकडे तिकडे झालेले आहेत। वड्यांचं पीठ ना थोडंसं ओलसर असल्यामुळे तेलात टाकल्याच्यानंतर ते वरच्या साईडने ओलेच राहतात, म्हणून पलटी करताना एकदम आरामात पलटी करायची। अलटून पलटून मस्तपैकी असं गोल्डन ब्राऊन कलर झाला की त्याला बाहेर काढायचं, तेल चांगलं नितळायला ठेवायचं। तर इथे मी माझी ही प्रोसेस सगळी झालेली आहे आणि दुसरा बॅच बघा असं टाकलेला आहे। आणि त्याला पलटी करताना खूप मुश्किल होते, तर मी खूप काळजीपूर्वक त्याला पलटी केलेली आहे। आणि इथे बघा मी ना थोडंसं मीठ घालून ना आणि हिंग घालून हलकं असं कोमट पाणी करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये सगळे वडे घालून घेतलेले आहेत जेणेकरून ते नरम होतील। हे बघा मी तुम्हाला बोलले ना पलटी करताना खूप मुश्किल होतं, तर ते मी सावकाश एकदम आरामात पलटी मारलेले आहेत सगळे। तर इथे वड्यांचा दुसरा बॅच मी फ्राय करायला टाकलेला आहे, तोपर्यंत मुलांना एक प्लेट बनवून देते। तर इथे पाण्यात घातलेले वडे मी चांगले पिळून घेतलेले आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून त्याच्यावरती दही घातलेलं आहे। दहीमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणून थोडंसं पातळ झालेलं आहे ते। तर दही घातल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये ना मी कुठली तिखट किंवा आंबट गोड चटणी केलेली नाही आहे। दही घातलं, चाट मसाला घातला थोडंसं आणि थोडंसं लाल तिखट मसाला घातला आहे, कोथिंबीर घातली आणि मस्तपैकी माझी सकाळच्या नाश्त्याची दही वड्याची प्लेट तयार झालेली आहे। आणि खरंच अप्रतिम लागत होती, खूप छान लागत होती। याला काही गरज नव्हती कारण का आपल्या दह्यामध्ये साखर असते आणि तिखट आपण वरून घालतो, चाट मसाला घालतो, तर खूप छान प्लेट झाली होती दही वड्याची। ते माझा नाश्ता वगैरे सगळं झाल्याच्यानंतर मी आणि माझ्या मिस्टरांसाठी इथे कॉफी बनवून घेतो आहे। तर इथे कॉफी वगैरे पिऊन झाल्याच्यानंतर दुपारच्या जेवणाची पण तयारी करायची आहे। थोडासा टाईमपास वगैरे केला, खूप हेवी नाश्ता झाल्यामुळे जेवणाची जास्त इच्छा नव्हती, त्यामुळे ना आज खिचडी आणि फक्त सुरणाचे काप करायचे होते। कॉफी घेतल्याच्यानंतर मी परत किचनमध्ये आली आणि फ्रीजमधून सुरण काढून घेतलं। सुरणाला मस्तपैकी बघितलं खूप माती लागली होती, त्याला स्वच्छ मी साफ करून घेतलेलं आहे। पुढे मी तुम्हाला प्रोसेस दाखवत आहे। ते बघा मी इथे सुरण पहिलं स्वच्छ कापून वगैरे घेतलं, म्हणजे त्याची जी पाठची साल असते ना त्याला खूप सारी माती असते। तुम्ही तुम्हाला जवळून दाखवते, हे बघा खूप सारी माती असते। हेच मग सगळ्यांनाच माहिती असेल की सुरणाला खूप माती असते। आणि ती सगळं मी त्याचं साल वगैरे काढून घेतलेली आहे, पीसेस केलेले आहेत त्याचे 3 भागामध्ये, जेणेकरून मला छोटे छोटे पीस करता येतील। तर इथे मस्तपैकी मी पातळ ना पहिला सुरण चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्याच्यानंतर ह्याचे मी पातळ काप करायला घेतलेत। कारण का तुम्ही डायरेक्ट करायला घेतलात ना तर हाताला खूप खाज येते, म्हणजे कापल्याच्या नंतर तुम्ही धुवायला गेलात ना तर हाताला खूप खाज येते। तर इथे ना मी पहिला मस्तपैकी छान पातळ कापं करून घेतलेली आहेत आणि मीठ घालून फक्त चोळून घेतलेलं आहे त्याला। इथे मी एका साईडला ना कोकमाचं पाणी बनवून ठेवलेलं आहे। सुकं कोकम घातलं ना तर त्या सुरणाच्या कापांना लागत नाही। याचं पाणी बनवून ठेवलं की छान असं सगळीकडे त्याचं पाणी लागतं, की टाळ्याला खाज येते ना, म्हणून कोकमाचं पाणी घालणं खूप जरुरी आहे। मीठ आणि कोकमाचं पाणी लावून ह्याला साईडला करून ठेवलं, तोपर्यंत मी इथे खिचडीची तयारी करून घेतलेली आहे। तर खिचडीमध्ये सगळे पहिलं तेल गरम झाल्याच्या नंतर ना थोडेसे खडे मसाले घातलेले आहेत, तेजपत्ता घातलेला आहे, कांदा टोमॅटो घातले, परतून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे थोडीशीच भाज्या होत्या, म्हणजे बीन्स होते, मटार होते आणि एक बटाटा घातलेला आहे। ते चांगले परतून घेतले। याच्यामध्ये मी गरम मसाला आणि माझ्याकडे बिर्याणी मसाला होता तो 1 चमचा घातलेला आहे आणि हळद घातलेली, धणे जिरे पूड घातलेली आहे। ते चांगलं परतून झाल्याच्यानंतर तांदूळ मी अर्धा तास आधी भिजत घातले होते, ते घातले, ते चांगले परत एकदा परतले, पाणी घातलं, मीठ घातलं चवीप्रमाणे
कुकरचं झाकण न लावता उकळी यायला मी कुकर तसंच गॅसवर चालू ठेवलेला आहे. आता मी परत सुरणाचे काप घेतलेले, ह्याच्यामध्ये मी हळद घातलेला आहे, तिखट घातलेलं आणि धने जिरे पूड घातलेला आहे. परत एकदा व्यवस्थित पूर्ण कापांना माझा मसाला लागेल ना अशा टाईपने मी सगळीकडे पसरवून मी कापांना चांगला मसाला लावून घेतलेला आहे. आता एकदा बघा उकळी आल्याच्या नंतर मी ह्याला कुकरचं झाकण लावणार आणि एकच शिट्टी, एक ती जास्तीत जास्त 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. तोपर्यंत ना सुरणाच्या कापाला मस्तपैकी मसाला लागतो सगळीकडे. तर इथे ना मी लोखंडाचा तवा ठेवणार आहे, जेणेकरून ना मस्तपैकी खरपूस असे आपले ह्याची सुरणाचे काप आहेत ते खरपूस असे तयार होतील. तर इथे मी कोटिंगसाठी रवा घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे. माझ्याकडे तांदळाचं पीठ संपलं होतं म्हणून मी कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं ना तिखट आणि मीठ घातले, चांगलं एकत्र करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे काप ना असे डीप करून एका साईडला ते ठेवलेले आहेत. तव्यामध्ये ना तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर जो मधला भागात तेल आहे ना त्याच्यामध्ये मी काप टाकून मग नंतर साईडला लावायची, अशी करून करून सगळे काप मी तव्यावरती घातलेले आहेत आणि खूप आरामात म्हणजे 1-2-3 मिनटाच्या नंतर शेकल्याच्या नंतर ह्याच्यावरती परत एकदा तेल सोडलेलं आहे आणि परत 2 मिनटांनी सगळे कापा मी पलटी मारलेले आहेत. अशी मस्तपैकी 3-3 मिनटांनी 2-2 मिनटांनी कापा सगळ्या अलटीपलटी करून घ्यायचे आहेत. टोटल 10 मिनटं लागतात आपल्याला कापं चांगले मस्तपैकी शेकायला. तर इथे तुम्ही बघू शकता माझे मस्तपैकी अलटून पलटून एकदा तर झालेले आहेत, परत एकदा मी पलटी मारलेली आहेत आणि कापा चेक करून बघितलं आहे की शिजलेत की नाही. तर मस्तपैकी माझी कापा ते शिजलेल्या होत्या. तर तुम्ही बघू शकता एक बॅच माझा झालेला आहे, दुसरा बॅच माझा टाकायचा बाकी आहे अजून. इथे माझा कुकर पण झाला होता, म्हणजे माझी खिचडी झाली होती. मिक्स पुलाव म्हणजे खिचडी झाली होती आणि इथे माझे कापा पण तयार झालेल्या. मस्तपैकी प्लेट बनवली दुपारची, फक्त खिचडी आणि सुरणाच्या कापा. चला तर माझा ताट तयार आहे. तुम्हाला आवडला असेल हा ताट तर नक्कीच ट्राय करा, बनवायचा प्रयत्न करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय.